हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चर्समध्ये आपण स्ट्रिंग आणि स्ट्रिंगशी रिलेटेड फंक्शन्स पाहिलेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. पण ते बघण्या अगोदर आपण प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगकडे एक लूक देऊ. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये एखादा टास्क जर परफॉर्म करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मल्टिपल फंक्शन्स लिहावे लागतात. आणि मल्टिपल फंक्शन जेव्हा तुम्ही लिहिता तर जो काही इम्पॉर्टंट डेटा असेल तो जो डेटा आहे तो ग्लोबली प्लेस केला जातो किंवा ग्लोबली डिक्लेअर केला जातो. तो ग्लोबली डिक्लेअर केलेला डेटा जेवढे फंक्शन्स आहे हे सगळे फंक्शन्स त्याला ॲक्सेस करू शकतात. शिवाय तुमच्या प्रत्येक फंक्शनमध्ये त्याचा स्वतःचा लोकल डेटा असतो. त्यामुळे प्रोसिजर ओरिएंटेडमध्ये हे खूप डिफिकल्ट आहे का कुठला डेटा कुठल्या फंक्शनमध्ये कशा पद्धतीने ॲक्सेस होतं हे आयडेंटिफाय करणं डिफिकल्ट आहे. शिवाय तुमचा जो डेटा आहे त्याला कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नाही आहे, कारण तो ग्लोबली डिक्लेअर केल्यामुळे सगळेच फंक्शन त्याला ॲक्सेस करू शकतात. मग हे काही ड्रॉबॅक्स आहेत हे रिमूव्ह करण्यासाठी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग डेव्हलप करण्यात आली. मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये जी डिझाईन आहे त्याच्यामध्ये पूर्ण फोकस कशावरती घेतलेला आहे? डेटावरती. आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची डेफिनेशन बघणार आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग is an approach that provides a way of modularizing program by creating partition memory area for both data and function that can be used as a template for creating copies of such modules on demand. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ही एक अप्रोच म्हणजे एक स्टाईल आहे का ज्याच्यामध्ये डेटा आणि फंक्शनसाठी वेगळी मेमरी अवेलेबल केली जाते. म्हणजे डेटा वेगळ्या मेमरीमध्ये स्टोअर केला जातो, फंक्शन वेगळ्या मेमरीजमध्ये स्टोअर केला जातो. आणि जे डेटा आणि फंक्शन आहे ते एक टेम्पलेटसारखं वर्क करतात आणि त्या टेम्पलेटच्या तुम्ही मल्टिपल कॉपीज क्रिएट करू शकता जेव्हा तुम्हाला रिक्वायरमेंट असेल. टेम्पलेट म्हणजे एक प्रकारे साचा. त्या साच्यामध्ये तुमचा डेटा आणि फंक्शन तुम्ही स्टोअर करून ठेवलेलं असेल. जेव्हा तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तेव्हा तुम्ही त्याच्या मल्टिपल कॉपीज म्हणजेच मल्टिपल ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करू शकतात. फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. फीचर्समध्ये फर्स्ट फीचर काय? एम्फेसिस इज ऑन डेटा रॅदर दॅन प्रोसिजर. प्रोसिजर ओरिएंटेडमध्ये सगळा फोकस तुमच्या अल्गोरिदमवरती आणि प्रोसिजरवरती होता, त्यामुळे तुमच्या डेटाला सिक्युरिटी नव्हती. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राममध्ये तुमच्या डेटाला सिक्युरिटी आहे, म्हणून एम्फेसिस कशावरती केलेला आहे? डेटावरती. प्रोग्राम आर डिवायडेड इंटू ऑब्जेक्ट. लार्ज प्रोग्राम हा कशामध्ये डिवाइड केलेला आहे? ऑब्जेक्टमध्ये. प्रोसिजर ओरिएंटेडमध्ये लार्ज प्रोग्राम हा फंक्शनमध्ये डिवाइड केला आहे, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये लार्ज प्रोग्राम हा ऑब्जेक्टमध्ये डिवाइड केलेला आहे. एव्हरी ऑब्जेक्ट हॅज इट्स ओन डेटा अँड फंक्शन. प्रत्येक ऑब्जेक्टला त्याचा डेटा आणि फंक्शन सोबत असोसिएट असतो. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला त्याचा स्वतःचा डेटा आणि त्याचं स्वतःचं फंक्शन वरती तो वर्क करत असतो. डेटा इज अ हिडन अँड कॅनॉट बी ॲक्सेस बाय द एक्सटर्नल फंक्शन. तुमचा डेटा या ठिकाणी सिक्युअर आहे, म्हणजेच डेटा तुमचा आउटसाईड वर्ल्ड किंवा कुठल्याही फंक्शन एखाद्या ऑब्जेक्टशी रिलेटेड एखादा फंक्शन असेल तर त्याचा डेटा कुठल्याही आउटसाईड फंक्शनमध्ये ॲक्सेस होऊ शकत नाही. ऑब्जेक्ट मे कम्युनिकेट विथ इच अदर थ्रू द फंक्शन. जर दोन ऑब्जेक्टला कम्युनिकेट करायचं असेल तर ते फंक्शन थ्रू कम्युनिकेट करू शकतात. न्यू डेटा अँड फंक्शन कॅन बी इझिली ॲडेड वेन एव्हर नेसेसरी. तुमच्या ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये कुठलाही फंक्शन केव्हाही तुमच्या प्रोग्राममध्ये ॲड करू शकतात. नवीन डेटा तुम्ही प्रोग्राममध्ये ॲड करू शकतात. डेटा ऑफ ऑब्जेक्ट कॅन बी ॲक्सेस बाय द फंक्शन असोसिएटेड विथ दॅट ऑब्जेक्ट. तुमच्या प्रोग्राममध्ये जो काही डेटा असेल तर तो डेटा तुम्ही फंक्शन थ्रू ॲक्सेस करू शकतात आणि त्या फंक्शनला ॲक्सेस तुम्ही ऑब्जेक्ट थ्रू करू शकतात. इट फॉलोज बॉटम अप अप्रोच इन द प्रोग्राम डिझायनिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची डिझायनिंग कशी आहे? बॉटम अप अप्रोच आहे. अगोदर तुम्ही वेगवेगळे मॉड्यूल्स तयार करतात आणि नंतर त्याला कंबाईन करून एक टास्क परफॉर्म करतात.
तर कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची आपण डेफिनेशन बघितली, पण ॲक्च्युली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय आहे, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये काही कन्सेप्ट आहेत का ज्या कन्सेप्ट जर असतील तर त्या लँग्वेजला आपण काय म्हणू शकतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. मग त्याच्या कन्सेप्ट कुठल्या कुठल्या आहेत, तर फर्स्ट महत्त्वाची कन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट, सेकंड कन्सेप्ट आहे क्लासेस, थर्ड कन्सेप्ट आहे डेटा एनकॅप्सुलेशन, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, डेटा हायडिंग, डेटा इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम. हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट आहे. म्हणजे ज्या लँग्वेजमध्ये हे सर्व कन्सेप्ट अवेलेबल असेल त्या लँग्वेजला आपण काय म्हणणार आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आता सी प्लस प्लस आणि जावा याच्यामध्ये हे सगळे फीचर्स आहेत, म्हणून आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. शिवाय पायथॉन, PHP हे या लँग्वेजेसमध्ये पण हे सगळे फीचर्स अवेलेबल आहे, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आता वन बाय वन आपण एक एक कन्सेप्ट बघणार आहे. ऑब्जेक्ट आर द बेसिक रन टाइम एंटिटी ऑन द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्टला आपण काय म्हणू शकतो, बेसिक रन टाइम एंटिटी. प्रत्येक ऑब्जेक्ट सोबत त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आणि बिहेवियर असतात, त्याच्यानुसार तो वर्क करतो. किंवा ऑब्जेक्टला दुसऱ्या भाषेत तुम्ही म्हणतात इन्स्टन्स ऑफ क्लास. ऑब्जेक्ट इज अ व्हेरिएबल हुज डेटा टाईप इज क्लास. म्हणजेच ऑब्जेक्ट हा व्हेरिएबल आहे आणि त्याचा डेटा टाईप काय आहे, क्लास आहे. फॉर एक्झाम्पल, ऑब्जेक्ट मे रिप्रेझेंट पर्सन, प्लेस, बँक अकाउंट ऑर एनी आयटम दॅट प्रोग्राम मस्ट हँडल. ऑब्जेक्ट म्हणजे जे रिअल टाईम एंटिटी, ऑब्जेक्टला आपण काय म्हणू शकतो की जो लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग म्हणजे रिअल टाईम एंटिटी आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट रिप्रेझेंट कशाने करू शकतो, एखादा पेन असेल, कार असेल, कुठलाही ऑब्जेक्ट, ह्युमन बीइंग हा सुद्धा एक काय ऑब्जेक्टच आहे. का त्या ऑब्जेक्टला काही कॅरेक्टरिस्टिक्स आणि काही बिहेवियर असतात. फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्ही कार घेताय तर कारला काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे कलर आहे, कारची लेंथ आहे, कारची व्हील्सची रेडियस काय आहे, हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचं बिहेवियर म्हणजे कारचं स्पीड काय आहे, कार किती स्मूथली चालू शकते, किंवा त्याचा अमाऊंट ऑफ त्याच्यामध्ये स्टेअरिंग कंट्रोल्स किती आहेत, हे सगळे त्याचे काय आहेत, बिहेवियर. मग हे सगळं कंबाईन जर केलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कॅन बी डिक्लेअर्ड ॲज. ऑब्जेक्ट कशा पद्धतीने डिक्लेअर करतो, क्लास नेम, ऑब्जेक्ट 1, ऑब्जेक्ट 2, ऑब्जेक्ट 3 अशा पद्धतीने आपण नंबर ऑफ ऑब्जेक्ट डिक्लेअर करू शकतो. ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, इन्स्टन्स ऑफ क्लास. जेव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट डिक्लेअर करतात तर त्याला जेवढी रिक्वायर्ड मेमरी असेल तेवढी मेमरीमध्ये तेवढी स्पेस तो अवेलेबल करून देतो. नेक्स्ट बघायचं आपल्याला क्लासेस. क्लासेस इज अ वे ऑफ बाइंड डेटा अँड इट्स असोसिएटेड फंक्शन टुगेदर. क्लासेस काय करतो, तुमचा काही डेटा आणि फंक्शन असेल यांना बाइंड करण्याचं काम कोण परफॉर्म करतो, क्लास. तुम्ही म्हणू शकतात क्लास एक बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये, किंवा क्लास एक कंटेनर आहे का ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा डेटा आणि फंक्शन स्टोअर करू शकतात. दुसऱ्या भाषेत तुम्ही म्हणू शकतात क्लास एक ब्ल्यू प्रिंट आहे की जे ब्ल्यू प्रिंट सारखं आहे जो रिअल लाईफ ऑब्जेक्ट रिप्रेझेंट करतो. आता फॉर एक्झाम्पल घ्या, मोबाईल हा एक क्लास आहे, पण प्रत्येक मोबाईलला त्याचे स्वतःचे फीचर्स आहेत, काही फंक्शन्स आहेत, जसं मोबाईलची साईज, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे कुठलं त्याच्यामध्ये प्रोसेसर वापरलं आहे, हे त्याचे सगळे फीचर्स आहेत. मोबाईलमध्ये फंक्शन्स कुठले, तुम्ही कॉलिंग करू शकतात, मेसेजिंग करू शकतात, व्हिडिओ डाउनलोड करू शकतात, हे त्याचे काय फंक्शन्स आहेत. म्हणजेच तुम्ही त्याला ऑब्जेक्ट म्हणू शकतात का ज्याच्यामध्ये त्याचे काही बिहेवियर म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स आणि फंक्शन्स अवेलेबल आहेत. क्लास इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट ऑफ द सिमिलर टाईप. क्लास काय आहे, कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं कलेक्शन केलं तर आपण त्याला काय म्हणू शकतो, क्लास म्हणू शकतो. क्लास
इज अ युजर डिफाईन डेटा टाईप. क्लासला आपण युजर डिफाईन डेटा टाईप सुद्धा म्हणतो, कारण युजरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हा डेटा टाईप क्रिएट करत असतो. Entire set of data and the code of an object can be made a user defined data type with the help of class. म्हणजे तुम्ही नंबर ऑफ डेटा आणि कोड यांना जर एकत्र बाइंड केलं तर तुम्ही काय क्रिएट करू शकतात, क्लास, किंवा क्लास थ्रू तुम्ही त्याला क्रिएट करू. मँगो, ॲपल, ऑरेंज आर द ऑब्जेक्ट ऑफ द क्लास फ्रूट. म्हणजे मँगो, ॲपल, ऑरेंज हे सगळे ऑब्जेक्ट आहेत. कोणाचे? क्लास फ्रूटचे. फ्रूटमध्ये ज्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि जे काही फंक्शन्स आहे, हे सगळे फंक्शन्स तुमच्या मँगो, ॲपल, ऑरेंज या क्लासेसमध्ये, या ऑब्जेक्टमध्ये अवेलेबल आहे. डेटा एनकॅप्सुलेशन. डेटा एनकॅप्सुलेशन म्हणजे काय? wrapping of data and function into the single unit is called as a data encapsulation. तुमचा जो काही डेटा आणि फंक्शन आहे हे सिंगल युनिट म्हणजेच क्लासमध्ये बाइंड करून व्रॅप करून ठेवलेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? डेटा एनकॅप्सुलेशन. डेटा एनकॅप्सुलेशनलाच तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणू शकता? डेटा हायडिंग. का ज्याच्यामध्ये तुमचे जे काही इम्प्लिमेंटेशन डिटेल्स आहेत ते क्लासमध्ये हाईड करून ठेवले, म्हणजे आउटसाईड कोणी त्याला ॲक्सेस करू शकणार नाही. डेटा एनकॅप्सुलेशन इज ऑल्सो नोन ॲज अ डेटा हायडिंग, वेअर बाय इम्प्लिमेंटेशन डिटेल्स ऑफ क्लास आर केप्ट hidden from the user. It protect intentional misuse of the important data. डेटा एनकॅप्सुलेशनमुळे काय होतं का तुमचा जो काही डेटा असेल तो सिक्युअर असतो, हाईड करून ठेवलेला आहे, त्यामुळे आउटसाईड वर्ल्ड कोणी तो डेटा यूज करू शकत नाही किंवा इंटेन्शनली त्या डेटामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस परफॉर्म करू शकत नाही. नेक्स्ट कॉन्सेप्ट, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. Data abstraction refers to the act of representing essential features without including the background details. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कार ड्राईव्ह करत असणार तर कार कशी ड्राईव्ह करते हे तुम्हाला माहिती आहे, पण इंटरनली कारमधले मशीन्स किंवा इंजिन्स कशा पद्धतीने वर्क करतात हे तुम्हाला माहीत नाही. म्हणजे जे बॅकग्राऊंड डिटेल्स आहे हे तुमच्यापासून हाईड करून ठेवलं आहे. फक्त इसेन्शियल फीचर की कार कशी चालवायची एवढंच तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. Classes are concept of abstraction and are defined as a list of abstract attribute and function to operate on this attribute. म्हणजे क्लास काय? ॲब्स्ट्रॅक्शन आहे का त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट ॲट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स आहेत टू ऑपरेट ऑन दिस ॲट्रिब्यूट. खूप सारे वर्किंग त्या ठिकाणी परफॉर्म केलं जातं. इंजिन तुमचं वर्क करत असतं, पण ते इंजिन कसं काम करतं हे सगळं ॲब्स्ट्रॅक्ट आहे. फक्त तुम्हाला काय फंक्शन दिलेलं आहे का तुम्हाला गाडी चालवायची आहे, पण ते मध्ये काय वर्क करतं आहे हे याच्याशी तुम्हाला घेणं देणं नाही आहे. दे एनकॅप्सुलेट ऑल इसेन्शियल प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट दॅट आर टू बी क्रिएटेड. नेक्स्ट बघायचं डेटा हायडिंग. प्रायव्हेट डेटा ऑफ अ क्लास आर हिडन फ्रॉम आउटसाइड वर्ल्ड इज अ डेटा हायडिंग. तुमचा जो काही प्रायव्हेट डेटा असेल तो आउटसाइड वर्ल्डपासून काय केलेला आहे? हाईड करून ठेवलेला आहे. म्हणजेच तुमच्या डेटावरती कोणी इंटेन्शनली किंवा मिसयूज करू शकणार नाही. तुमचा डेटा कोणी ॲक्सेस करू शकणार नाही. इट इज हायडिंग नेसेसरी कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम आउटसाइड वर्ल्ड विच प्रिव्हेंट ॲक्सिडेंटल मॉडिफिकेशन. ॲक्सिडेंटल मॉडिफिकेशन प्रिव्हेंट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या डेटाला हाईड करणं हे गरजेचं आहे. आणि डेटा हायडिंग आणि डेटा ॲब्स्ट्रॅक्शन ह्या दोघं गोष्टी मिळून तुमचं डेटा एनकॅप्सुलेशन होतं का जेणेकरून तुमचा डेटा काय केला जातो? बाइंड केला जातो. आउटसाइड वर्ल्ड कोणी त्याला ॲक्सेस करू शकणार नाही. नेक्स्ट बघायचं आपल्याला इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे मेकॅनिझम ऑफ डिरायव्हिंग न्यू क्लास फ्रॉम द एक्झिस्टिंग वन इज कॉल्ड ॲज अ इनहेरिटन्स. म्हणजे ऑलरेडी एखादा बिल्ट इन क्लास असेल तर त्याला तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये रियूज करू शकतात आणि त्याच्या फक्त रिक्वायर्ड जे नवीन फीचर्स आहेत ते तुम्ही तुमच्या नवीन प्रोग्राममध्ये इंट्रोड्यूस करू शकतात. इनहेरिटन्स इज अ प्रोसेस बाय विच ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास ॲक्वायर द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ द अनदर क्लास. म्हणजे एका क्लासच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या दुसऱ्या क्लासच्या ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही काय करू शकतात? ॲक्सेस करू शकतात. त्याला आपण काय म्हणतो? इनहेरिटन्स. इनहेरिटन्स स्टँड्स फॉर रियुजेबिलिटी. म्हणजे इनहेरिटन्स कशासाठी? की पुन्हा एक्झिस्टिंग क्लास असेल तर त्याला तुम्ही काय करू शकतात? रियूज करू शकतात. आता इनहेरिटन्समध्ये जो बेस क्लास असेल त्याला आपण काय म्हणतो? पॅरेंट क्लास किंवा बेस क्लास. आणि जो नवीन क्लास तुम्ही क्रिएट करताय त्याला
काय म्हणणार आहे तुम्ही, चाइल्ड क्लास किंवा डिराइव्ह क्लास. नेक्स्ट टॉपिक बघायचं आहे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मीन्स ॲबिलिटी टू टेक मोर दॅन वन फॉर्म, म्हणजे एका फॉर्ममधून मल्टिपल ॲक्शन तुम्ही परफॉर्म करू शकता, त्याला आपण काय म्हणणार आहे, पॉलिमॉर्फिझम. तसे पॉलिमॉर्फिझमचे दोन प्रकार आहे, कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाईम पॉलिमॉर्फिझम. कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझममध्ये ऑपरेटर ओव्हरलोडिंग अँड फंक्शन ओव्हरलोडिंग कन्सिडर होतं, तर रन टाईम पॉलिमॉर्फिझममध्ये व्हर्च्युअल फंक्शन कन्सिडर केलं जातं. An operation may perform different behavior in a different instance, म्हणजे प्रत्येक डिफरंट इन्स्टन्सवरती तो डिफरंट ॲक्शन परफॉर्म करू शकतो. पॉलिमॉर्फिझम मीन्स वन नेम मल्टिपल फॉर्म, सेम नेम फंक्शन बिहेवियर डिफरंटली डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ द डेटा यूज इन द ऑपरेशन. म्हणजे पॉलिमॉर्फिझममध्ये एक नेम म्हणजे फंक्शन नेम एक असणार आहे, पण त्याच्यामधले पॅरामीटर हे डिफरंट असणार आहे. त्याच्यानुसार पॅरामीटरनुसार तो प्रत्येक वेळ डिफरंट बिहेवियर एक्झिबिट करेल. हे एक्झाम्पल कोणाचे, फंक्शन ओव्हरलोडिंगचं. नेक्स्ट कन्सेप्ट बघायची आपल्याला, जनरल फॉर्म ऑफ द क्लास डिक्लरेशन. क्लास कशा पद्धतीने तुम्ही डिक्लेअर करू शकतात. क्लास डिक्लेअर करताना क्लास नेम, प्रायव्हेट सेक्शनमध्ये तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतात, फंक्शन डिक्लेअर करू शकतात. पब्लिक सेक्शनमध्ये तुम्ही फंक्शन आणि व्हेरिएबल डिक्लेअर करणार आणि क्लास कशाने एंड होतो, सेमिकोलनने. म्हणजे प्रत्येक क्लास हा क्लास या कीवर्डने डिनोट केला जातो. प्रत्येक क्लासला एक नेम असाइन केलं जातं, त्याला त्याचं आपण आयडेंटिफायर पण म्हणू शकतात, हे त्याला आपण म्हणणार आहे क्लास नेम. प्रत्येक क्लासमध्ये तुमचा काही डेटा असणार आहे, त्याला आपण प्रायव्हेट सेक्शनमध्ये जर तुम्ही डेटा लिहिलेला असेल तर त्याला आपण प्रायव्हेट डेटा म्हणतो किंवा प्रायव्हेट फंक्शन. जे डेटा व्हेरिएबल असेल त्यांना आपण डेटा म्हणतो, जे फंक्शन असेल त्याला आपण फंक्शन म्हणत असतो. पब्लिक सेक्शनमध्ये पण काही व्हेरिएबल आणि फंक्शन आपण डिक्लेअर करू शकतो. तसं प्रायव्हेट आणि पब्लिक हे काय आहेत, ॲक्सेस स्पेसिफायर किंवा व्हिजिबिलिटी लेबल्स आहेत. आता क्लासमध्ये जेवढे तुम्ही मेंबर्स व्हेरिएबल किंवा फंक्शन डिक्लेअर केलेले असेल त्याला आपण काय म्हणतो, क्लासचे मेंबर्स. मग जे व्हेरिएबल डिक्लेअर करतात त्याला आपण डेटा मेंबर म्हणत असतो आणि जे फंक्शन डिक्लेअर करतो त्याला मेंबर फंक्शन आपण म्हणत असतो. आणि क्लास एंड कशाने होतो, सेमिकोलॉन. आणि पूर्ण क्लासची बॉडी एनक्लोज्ड कशामध्ये केलेली असते, तुमची कर्ली ब्रासमध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल डेमॉन्स्ट्रेटसाठी आपण बघू, क्लास कशा पद्धतीने डिक्लेअर करणार आहे. इथं क्लास हा कीवर्ड आहे. क्लासला नेम दिले आपण स्टुडंट. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण दोन डेटा मेंबर डिक्लेअर केलेले आहेत, इंटिजर रोल नंबर आणि कॅरेक्टर नेमचा 15चा ॲरे घेतला, म्हणजे नेम नावाचा डेटा घेतला आहे का ज्याची साईज 15 कॅरेक्टर एवढी कन्सिडर केली. त्याचं पब्लिक सेक्शनमध्ये आपण दोन फंक्शन्स घेतले, एक गेट डेटा आणि एक डिस्प्ले डेटा. हे दोघंही फंक्शन कुठलीच व्हॅल्यू रिटर्न करत नाही, म्हणून त्याच्या पुढे आपण काय लिहिलेलं आहे, व्हॉइड. आणि पुढे आपण दिले सेमिकोलॉन, म्हणजे तुमचा क्लास या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. आता क्लास डिक्लेअर केल्यानंतर क्लासचे जे काही मेंबर असेल त्यांना ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करणं गरजेचं आहे. मग ऑब्जेक्ट कशा पद्धतीने क्रिएट करणार आहे, क्लास नेम आणि त्याच्या पुढे काय लिहिणार आहे, ऑब्जेक्ट नेम. जसं तुम्ही सिम्पल डेटा टाईप डिक्लेअर करतात, इंट रोल नंबर, इंटिजर हा बिल्ट इन डेटा टाईप आहे, रोल नंबर हा तुमचा व्हेरिएबल आहे. सेम क्लास नेम हा तुमचा युजर डिफाईन डेटा टाईप आहे आणि ऑब्जेक्ट नेम हे त्याचा व्हेरिएबल आहे. फॉर एक्झाम्पल स्टुडंट हा जो क्लास आहे त्याचा S1 आणि S2 हे दोन आपण काय क्रिएट केले, ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट जर क्रिएट केले असेल तर ऑब्जेक्ट थ्रू आपण काय करू शकतो, डेटा मेंबर ॲक्सेस करू शकतो. मग डेटा मेंबर कसं ॲक्सेस करणार आहे, ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहे, ॲक्च्युअल पॅरामीटर. म्हणजे जे पण पॅरामीटर पास करायचे फंक्शनमध्ये ते तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकतात. इथं आपण एक्झाम्पल घेतलं आहे, S1 डॉट गेट डेटा, म्हणजे S1 थ्रू तुम्ही गेट डेटा हे फंक्शन कॉल केलं आहे. S1 डॉट डिस्प्ले, S1 हा तुमचा ऑब्जेक्ट आहे, डॉट हे मेंबरशिप ऑपरेटर आहे आणि ऑब्जेक्ट आणि मेंबरशिप ऑपरेटर थ्रू तुम्ही क्लासचे जे काही पब्लिक फंक्शन किंवा पब्लिक डेटा असेल तो तुम्ही ॲक्सेस करू शकतात. क्लासचा प्रायव्हेट डेटा
तुम्ही आउटसाईड क्लास ॲक्सेस करू शकणार नाही. सेम आपण s2.getData s2.display या पद्धतीने परफॉर्म केलं. इथपर्यंत आपण आपला क्लास कव्हर केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्लासचे मेंबर कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो ते बघणार आहे आणि काही प्रोग्राम्स बघू. थँक्यू.